बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। लोकसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत होण्याची चिन्ह असलेल्या माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपने जिंकला होता। यंदा भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या रूपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाल्याने भाजप या दोन्ही मतदारसंघांमध्ये सहज बाजी मारेल असं चित्र आहे। परंतु शरद पवार यांनी मोहिते पाटील घराण्याला आपल्या बाजूला वळवल्यानं माढा आणि सोलापूरमधील राजकीय समीकरणं 180 अंशच्या कोनात फिरलेली आहेत। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील 2 शिल्लेदारांना पाठवण्यात आलेला आहे। यापैकी माढ्यात आमदार प्रसाद लाड तर सोलापूरमधून श्रीकांत भारतीय यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हे दोन्ही नेते 7 मे पर्यंत मतदारसंघात तळ ठोकून प्रचार आणि रणनीती आखण्याची हलवतील। त्यामुळे आता माढा राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। माढ्यात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लढत आहे आणि ही लढत चांगलीच रंगतदार होण्याची चित्र आहेत। माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी हे सभा घेणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे देखील रविवारी एकाच दिवशी माढा, सांगोला, अकलूज इथं 3 सभा घेणार आहेत। 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या पट्ट्यात सभा घेऊन वातावरण निर्मिती केलेली आहे। त्यामुळे माढा आणि सोलापूरमध्ये पुढील काही दिवस राजकीय गरमागरमी होताना दिसेल।